आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहर ते प्रति पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले। या दिंडीचा शुभारंभ आयोजक गटनेता किशोर नागरे तसेच स्वाती नागरे यांच्या संपर्क कार्यालय N11 हडको येथून भक्तिमय वातावरणात करण्यात आले। यावेळी शहराचे महापौर समीर राजूरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक किशोर नागरे यांच्यासह सिडको हडको परिसरातील नागरिक, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा कार्यक्रम प्रथमतः आजच्या या आषाढी एकादशी निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। आषाढी एकादशीचा हा उत्साह इतका मोठ्या प्रमाणात असतो की अनेक भाविक या उत्साहाची अनेक महिन्यापासून वाट बघत असतात। म्हणून मी प्रथमतः सर्वांना आपल्याला परत एकदा शुभेच्छा देईन। तसेच हे दिंडी महोत्सव सुरू करण्याचं आमचं 11 वर्ष आहे। 11 वर्षापासून साधारणतः ही दिंडी सतत निघत असते। या दिंडीचं सुरुवात सकाळी साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान होत असते। इथून दिंडी टीव्ही सेंटर मार्गे, लेबर कॉलनी, कलेक्टर ऑफिस मार्गे तसे जाऊन मिल कॉर्नर आणि छावणीला एक स्टॉप असतो। छावणीला तिथं पद्धतशीर एक व्यवस्थित पंगत सारखं आपण बसून पोटभर फराळ देत असतो। ती व्यवस्था झाल्यानंतर तिथून परत आपण कार्ड वाटप करतो आणि याच्यासाठी साधारणतः आपण 25 बसेसची व्यवस्था केलेली असते। ज्या नागरिकांना इथून चालणं सोपं नसेल वाटत
तर त्यांनी 1-2 किलोमीटर चालल्यानंतर आपल्या पालखीसोबत 2 ते 3 बस छोट्या गाड्या पण आपण ठेवलेल्या आहेत. रस्त्यामध्ये 3-4 ठिकाणी चहाची, दुधाची, पाण्याची व्यवस्था पण सर्व नागरिकांच्या वतीनं भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच याच्यानंतर इथून गेल्यानंतर एएस क्लबच्या जवळ जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपच्या तिथं महिला माता भगिनी फुगड्या खेळणं असेल, सगळ्या दिंडीचा उत्साहाचा आनंद घेतात आणि मग तिथून परत डायरेक्ट छोट्या पंढरपूरला दर्शनाला जातात. ज्यांना शक्य होईल ते दर्शन करतात आणि बाकीच्या वयस्कर मंडळी आहे त्या कळसाचं दर्शन घेऊन व्यवस्थित वापस येतात. एएस क्लबच्या बाजूला तिथे आपल्या 25 बसेस उभा असतात. मग ज्या त्या महिला आपल्या कार्ड वाईज असेल आपण त्यांना प्रवेश देतो व जिथून त्या बसलेल्या आहे आपली दिंडी जिथून सुरू झाली तिथपर्यंत आणून सोडायची जबाबदारी आमची असते आणि मोठ्या संख्येनं नागरिक यात सहभाग घेतात. त्याबद्दल नागरिकांचे देखील खूप खूप धन्यवाद. किती लोक सहभागी होतात साधारणतः एक तिथं पोहोचेपर्यंत 1500 ते 1600 लोक नक्की दरवर्षी असतात. याच्यात काही शंका नाही. या निमित्ताने भक्तांना तुम्ही काय आवाहन करणार? या निमित्ताने भक्तांना आवाहन करणार, पाऊस जरी उशिरा आला परंतु थोडा बऱ्यापैकी आलेला आहे आणि पुढच्या वर्षी आणखीन पाऊस येण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सर्वांना मी या प्रसंगी एक विनंती करेन की या दिवसामध्ये आपण वृक्ष कुठेही लावा आणि त्याला वर्षभर जपा. त्याच्यानंतर ते आपल्या पूर्ण परिवाराची काळजी वृक्ष घेत असतं. हेच मी या प्रसंगी आवाहन करेन. कार्यक्रमाला आज पण मान्यवर सहभागी झाले. आजच्या कार्यक्रमाला आपल्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजीव शिरसाट साहेब हे गेल्या वर्षी आले होते, या वर्षी आलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत आपल्या महानगरपालिकेचे समीरदादा राजूरकर साहेब हे देखील होते. त्यांच्यासोबत आपले माजी महापौर नंदकुमार घोडेले साहेब होते. तसेच महेशजी माळोदकर सर, अनेक पदाधिकारी, पक्षाचे सर्व नेते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुढे जयस्वाल साहेब देखील एक 10-11 वाजता भेट देतात. बुबरे साहेब देखील साधारणतः 10-10:30 पर्यंत पाचोडवरनं पोहोचतो. त्यांचा याचा निरोप आलेला.